नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल, आवाज महाराष्ट्राचा। मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे। JNPT येथून बातमी पाठवली आहे। डॉक्टर सुशीम शंकर सकपाळ यांनी मेळावा सहकारी मित्रांचा आपला सोहळा आनंदाचा। JNPT रिटायर्ड एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने JNPT मधून निवृत्त झालेले कर्मचारी, बंधू भगिनी तसेच फॅमिली पेन्शनर, ऐच्छिक निवृत्ती स्वीकारलेले कर्मचारी यांचे वार्षिक स्नेह संमेलन मेळावा सहकारी मित्रांचा आपला सोहळा आनंदाचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मोहन भोईर आणि त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कर्मचारी, कामगार उपस्थित होते। मेळावा सहकारी मित्रांचा आपला सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाला JNPTचे महाव्यवस्थापक, प्रशासन व सचिव सौ मनीषा जाधव, JNPTचे महाप्रबंधक वित्त श्रीमती राजश्री दाबके, JNPTचे माजी विश्वस्त दिनेशजी पाटील, रवींद्रजी पाटील, भूषणजी पाटील तसेच पोर्ट सेक्टर द्विपक्षीय वेतन कराराचे सदस्य श्री सुरेशजी पाटील यांच्यासह या कार्यक्रमाला संघटनेचे जनरल सेक्रेटरी CJ मेंडोसा, उपाध्यक्ष VM कुलकर्णी, खजिनदार DH डिंगरेजा, सेक्रेटरी MD कोलासो, जॉइंट सेक्रेटरी अजित रेड्डीज यांच्यासह फेडरेशनचे सर्व पदाधिकारी, JNPT रिटायर्ड एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी, कामगार, कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महासचिव मोहन भोईर वय 73 वर्षे यांनी JNPT रिटायर्ड कामगार वेलफेअर असोसिएशन स्थापन करण्यापासून ते धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये रजिस्टर करण्यापर्यंत महासचिव या नात्याने मोहनजी भोईर यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल उपस्थित सर्वांनीच त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठीही महासचिव मोहनजी भोईर आणि त्यांच्या सर्व सहकार्याने विशेष मेहनत घेतली। ही बातमी याच असोसिएशनचे सेवानिवृत्त असलेले आणि वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक असलेले डॉक्टर सुशीम शंकर सकपाळ यांनी ही बातमी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलकडे पाठवली आहे। डॉक्टर सुशीम शंकर सकपाळ यांनीही या कार्यक्रमामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं, ते आपण या व्हिडिओत पाहू। नमस्कार, जय भीम। आज या विचार मंचावर निवृत्त कामगारांची समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी याच्यावर बरेच जण विश्लेषण करणार आहेत। त्यासाठी आपण ऑल इंडिया निवृत्त कामगारांची फेडरेशन आहे, त्या फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी मेंडोसा साहेब इथं आलेले आहेत।
कुलकर्णी मॅडम इथं आलेले आहेत, रेड्डी साहेब इथं आलेले आहेत आणि त्यांच्या सहकारी सर्वांचं मी अभिनंदन करतो. इथे JNPT निवृत्त कामगार एम्प्लॉईज फेडरेशन जे आहे, असोसिएशन आहे, त्यामार्फत सर्व इथं स्टेजवर उपस्थित मान्यवरांचं मी अभिनंदन करतो. आणि वेळातला वेळ काढून आमचे सर्व सहकारी आज इथं उपस्थित आहेत, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. कारण हेल्थ इज मोर दॅन वेल्थ या उक्तीनुसार आपण सर्वांनी आपला फिटनेस चांगला ठेवलेला आहे. कारण अजून बऱ्याच लोकांचे केस पांढरे झालेले नाहीत, त्याच्यामुळे सगळे फिट आहेत असं मी मानतो. आणि असाच उत्साह, असाच फिटनेस आपण जीवनभर ठेवावा. कारण निवृत्तीनंतर काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाजवळ असतोच. परंतु हा प्रश्न जरी असला तरी प्रत्येकानं आपल्या शरीराची काळजी घ्यावी. जर तुमचा फिटनेस चांगला असेल तर तुम्ही सगळ्या अडचणीवर मात करू शकाल. जसं कधी मोर्चा काढायचा प्रसंग आपल्याला जो आलेला आहे फेडरेशनला, आपल्या एम्प्लॉईज असोसिएशनला, रिटायरमेंट एम्प्लॉईज असोसिएशनला आपल्याला मोर्चा काढावा लागला होता JNPT प्रशासनावर. काही गोष्टी अशा होत्या, तेव्हा आपण सगळ्यांनी हिरिरीनं भाग घेतला पाहिजे. आणि हे केव्हा शक्य आहे? आज जर तुम्ही 500 ते 600 लोक इथं उपस्थित आहात, पण असोसिएशनला मजबूत करण्यासाठी सर्वांनी सभासदत्व स्वीकारलं पाहिजे. कारण सभासदत्व असतील, सभासद स्वीकारल्यानंतर म्हणजे मेंबरशिप स्वीकारणं गरजेचं आहे. मेंबरशिप झाल्याशिवाय फेडरेशनला पुढची आखणी काही करता येणार नाही आहे. आपल्या असोसिएशनला देखील पुढची आखणी करता येणार नाही. तर ऑल इंडिया फेडरेशनला आपण कनेक्टेड आहोत. आता येणारा 2026चा वेतन करार असेल, वेतन कराराला ऑल इंडिया फेडरेशनसोबत JNPT एम्प्लॉईज रिटायरमेंट वेलफेअर असोसिएशन ही त्यांच्या पूर्ण पाठिंब्याशी राहील, पाठिंबा देईल. पण त्या पाठिंबा देण्यासाठी कमीत कमी आपल्याजवळ 500 सभासद असणं गरजेचं आहे. आपल्या रिटायरमेंट पेन्शन एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचे 500 सभासद झाले पाहिजेत. आणि आता अजून बरेच लोक सभासद झालेले नाही. पण कार्यक्रमातून आपण एकत्र येऊन जमणार नाही आपल्याला. कारण आपल्या समस्या सोडवायच्या असतील तर आपल्याला त्याच्यामध्ये सभासद घेणं गरजेचं आहे. आणि माझी सर्वांना एक विनंती राहील, आतापर्यंत रजिस्ट्रेशन गेल्या वर्षी रजिस्ट्रेशन झाले आपलं असोसिएशनचं, आणि हा पहिलाच मेळावा आहे. तत्पूर्वी गेल्या वर्षी मेळावा झाला होता, तेव्हा आपलं रजिस्ट्रेशन मिळालं नव्हतं आपल्याला. पण या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन मिळालं. तदनंतर हा आपला पहिलाच मेळावा आहे. आणि ह्या मेळाव्याला आपण उत्कृष्टपणे इथं हजर झाला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करेन. LICनं गेल्या काही महिन्यापूर्वी सर्व एम्प्लॉईंचं पेन्शनचा किंवा वेतनवाढीचा जो करार झाला, त्याच्यात जो फरक होता तो देण्यास टाळाटाळ केली. टाळाटाळ का केली ते मॅनेजमेंटलाच माहिती. म्हणून आपण बोलवलं होतं आपल्या फायनान्सच्या दाबक्या मॅडमला बोलवलं होतं, आपल्या CMA साहेब मनीषा मॅडम यांना बोलवलं होतं, डेप्युटी चेअरमन साहेबांना बोलवलं होतं. जसं आम्ही पाठीमागे मीटिंग घेतली डेप्युटी चेअरमन साहेबांसोबत, त्यांनाही आम्ही तो मुद्दा सांगितला. त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त लवकर सर्व सभासदांचा जो निवृत्त कामगारांचा एरियस आहे तो लवकर जमा होईल. पण अद्याप 10 लोकांचा बाकी आहे, अद्याप 10 लोकांचा बाकी आहे. का LICचा आपला संबंध जास्त येत नाही. पण का कोण जण LIC आपल्या लोकांनी मारलेली आहे, गव्हर्नमेंटच्या बँका आपल्याजवळ नव्हत्या शिल्लक. आणि हेच मला मोठा प्रश्न पडला आहे. कारण 6 महिने तुमचा एरियस दिला जात नाही, पण त्याचा बेनिफिट मात्र LICनं घेतला. तुमच्या पैशाचा बेनिफिट LICनं घेतला. आणि LICला तू कोण मागणार? LICनं आपल्याला व्याज दिलं का? आपला पैसा एवढा वापरला 6 महिने, तर त्याचं काय व्याज दिलं नाही LICनं आपल्याला. फक्त आता काय करतात, लगेच पेन्शन मात्र जमा करतात पहाटे 3 वाजता. पहाटे 3 वाजता पाडल्यामुळं सर्वांची पेन्शन पहाटे 3 वाजता देखील जमा करता 1 तारखेला. एवढी माझं तत्परता तिथं झालेली आहे. कारण LIC बरोबर बऱ्याच वेळा भांडणं झालेली आहेत आमची, बऱ्याच वेळा भांडणं झाली आहेत. आणि माझी ट्रस्टीला विनंती आहे, थोडंसं रिटायरमेंट कामगारांनी थोडं लक्ष द्यावं. दोन्ही ट्रस्टीला माझी विनंती आहे. आता एक तर ट्रस्टी आमच्यासोबतच आहेत, परंतु 2 ट्रस्टी लाईव्ह आहेत. त्यांना माझी विनंती राहील, निवृत्त जरी कामगार आम्ही असलो
तरी आमचं काहीतरी जयंतीसाठी आहेच की आम्ही खर्च केलेला आहे ना, खर्च आठवलेलंच आहे. तर त्यासाठी थोडं आम्हाला सहकार्य करावं, ज्या आमच्या अडचणी येतील त्या चेअरमनपर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा ही आम्ही एक विनंती करेन. आणि पुन्हा एकदा मी ऑल इंडिया मेहनत साहेबांना विनंती करतो आणि त्यांना सांगतो की येणाऱ्या वेतनकाळामध्ये आमची असोसिएशन आपल्या पूर्ण पाठिंब्यानिशी तुमच्यासोबत असेल आणि तुम्ही धोरण सर्विसा कराल, चांगल्या प्रकारे कराल आणि सर्व रिटायर्ड कामगारांना त्याचा चांगला फायदा करून द्याल ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द इथंच थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.